मंडळी, एक घटना सांगते। माझ्या शेजारी एक शेतकरी कुटुंब राहतं। त्याने आज सकाळीच मला सांगितलं की तायडे, मी काल माझ्या पोरगीला भेटायला साताऱ्यामध्ये गेलेलो, तर माझ्याबरोबर असा प्रसंग घडला। तर मी त्यांना विचारलं काय घडला, तर ते मला म्हणाले, अरे मी इथनं 2.5 तासाचा प्रवास करून साताऱ्यात पोहोचलो। साताऱ्यात पोहोचल्यानंतर मी राजवाडा येथे जे वॉशरूम म्हणजे खाऊ गल्ली आहे, खाऊ गल्लीच्या तिथे एक वॉशरूम आहे, त्या वॉशरूमच्या तिथं गाडी बाहेर लावून मी वॉशरूमला गेलो। तर वॉशरूममधनं बाहेर येईपर्यंत माझी गाडी गायब झाली। मी म्हटलं मग काय केलं, तर ते मला म्हटलं तर इकडे तिकडे मी तपास केला, तर मला कळालं की माझी गाडी ही ट्रॅफिक हवालदारांनी उचलली। मग त्यांनी काय केलं की राजवाडा ते पोलीस स्टेशनचं जे अंतर आहे 1 किलोमीटरचं, मग 1 किलोमीटर ते चालत चालत पोलीस स्टेशनला पोहोचले। आणि तिथं जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना दिसली की बाबा गाडी क्रेननं खाली उतरतायत, तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला। मग त्यांनी काय केलं, जे ट्रॅफिक हवालदार होते 3 जण, त्या तिघांना विचारलं, काय हो साहेब, तुम्ही आमची गाडी का उचलून आणली? तर हे ट्रॅफिक हवालदार त्यांच्यावरतीच दमदाटी करू लागले, तुम्ही गाडी नो पार्किंगमध्ये लावलेली म्हणून आम्ही उचलून आणली। या ट्रॅफिक हवालदारांनी त्यांच्यावरती दमदाटी केली। त्यांना सांगितलं तुमची गाडी तुम्हाला अशी मिळणार नाही, तुम्हाला 700 रुपयाचा फाईन भरावा लागेल। आता यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांनी इकडं तिकडं खिशात चापून चुपून आपले काय थोडेफार पैसे होते असे पैसे गोळा करून त्यांनी 500 रुपयाचा फाईन भरला आणि 100 रुपये क्रेनचं भाडं दिलं। त्याच्यानंतरनं त्यांना गाडी मिळाली। त्याचबरोबर मंडळी कसं होतं की आपली जी मुलं आहेत गावाकडील, ही मुलं जेव्हा परीक्षेसाठी असतील, शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीसाठी जेव्हा अशा ठिकाणी जातात, तेव्हा कुठेतरी वॉशरूमला थांबतात किंवा जेवायला थांबतात आणि मग काय करतात की गडबडीत असल्यामुळे गाडी इकडे तिकडे लावतात। मग ही ट्रॅफिक हवालदार काय करतात, कुठं गाडी दिसते की लगेच उचलतात। अजिबात गोरगरिबाच्या म्हणजे खिशाचा विचार करत नाहीत किंवा त्यांच्या भावनेचा विचार करत नाही किंवा प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नसते। गाडी उचलली की यांचा 700 रुपयाचा फाईन हा डन। म्हणजे थोडक्यात काय आहे की गाड्या उचलण्याचं एक कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं कंपनीला, मग त्या कंपनीला फक्त पैशांशी देणं घेणं असतं, माणसाच्या भावनेशी काही त्यांचं देणं घेणं नसतं। आणि कसं आहे की कायदा हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे, ठीक आहे, आम्ही कायद्यानं वागतो, पण तुम्ही पण कायद्यानं वागा ना। ह्या ज्या ट्रॅफिक हवालदारांच्या ज्या भोंगाड्यांच्या गाड्या असतात त्यांचा आवाज एवढूसा असतो, जेणेकरून माणसांना आवाजच गेला नाही पाहिजे। आणि समजा माणसांना आवाज गेला तर गाड्या कशा गावणार, म्हणून आवाज थोडासा ठेवायचा। आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्या प्रचाराच्या गाड्या असतात, जे प्रचाराचे भोंगे असतात ते थोथुरले लावले जातात, म्हणजे अगदी केवढ्या मोठ्या आवाजाने ते प्रचाराचे भोंगे लावले जातात। तसाच भोंगा जर ट्रॅफिक हवालदारांनी लावला की बाबा ट्रॅफिकमध्ये जर तुम्ही असाल तर नो पार्किंगच्या ठिकाणी ज्या तुम्ही गाड्या लावतात त्या गाड्या तुम्ही नो पार्किंगमध्ये लावू नका, अशा अनाउन्समेंटचे भोंगे जर मोठ्याने लावले तर माणूस का नो पार्किंगमध्ये गाड्या लावणार आहेत। म्हणजे थोडक्यात काय आहे की गोरगरीब जनतेला कसं लुटायचं, त्यांचा फायदा कसा करून घ्यायचा हे यांना चांगले जमतं। तर या ट्रॅफिक हवालदारांना मला सांगायचं आहे की माणूस आहात, माणसाप्रमाणे राहा, माणुसकी जपा, बाकी तुम्ही जे पाप कराल ते पाप तुम्हाला या जन्मामध्येच फेडायचं आहे। अक्षरशः त्यांनी हा मला किस्सा सांगितला, राहावलंच नाही म्हणून तुमच्याशी हा किस्सा मी शेअर करत आहे। बाकी तुमच्याबरोबर जर असा कोणता किस्सा घडला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्याशी शेअर करू शकता।